सकाळी 7 वाजता छोटा भाऊ आणि मी आम्ही दोघांना गाडी काढली आणि गाडी काढून आलो दुकानावर. दुकानावर आल्यावर सगळ्यात पहिले मी गरम गरम चहा ठेवला. चहा वगैरे झाला. मग पोह्याची तयारी केली. काकानं कढई ठेवून ते पोहा बनवला. सगळ्यात पहिले मार रेडी झाला. तेवढा आपले सगळे गिऱ्हाईक आले. ते गिऱ्हाईक सगळे वेटिंगवर होते. सगळ्यांना कचोरी पाहिजे होती. मग कारागीर काकानं फटाफट कचोरीचा घाणा टाकून दिला. 18 कचोरीचा घाणा काढला. त्यातल्या फक्त 3 कचोऱ्या उरल्या. बाकी सगळ्या गेल्या. आता कचोऱ्या बी नाही उरल्या ट्रेमध्ये. फक्त समोसा, पाववडा आणि आलूवडा होता. तेवढ्यात मला भूक लागली होती. चला म्हटलं नाश्ता करून घेऊ. मग मीनं नाश्ता केला. तेवढा शुभमदा आलता नाश्ता करायला. शुभमदाला नाश्ता केला. आपले हे 2 फॉलोअर्स घेऊन आलता शुभमदा. हे यांचं लय दिवसात चालू होतं व्हिडिओत की आणि आज व्हिडिओच घेऊन टाकलं. तेवढंच खतरनाक असं पाणी चालू झालं खामगावात. आणि आपले फॉलोअर्स तर आपल्या दुकानावर नाश्ता करायला कधी बी येतात. मग एवढ्या पाण्यात बी फॉलोअर्ससाठी मी गरम गरम पाववडा काढला. त्यांना पाववडा खाल्ला. आणि तेवढं आले हे दादा पारखेडचे आहेत. एवढ्या पाण्यात मला फक्त हे भेटायला आले. धन्यवाद दादा, तुमचं एवढं प्रेम दाखवल्याबद्दल. असाच सपोर्ट करत राहा मला. 1 घंटा झाले. हे पाणी बी काही थांबायचं नाव नाही घेऊन राहिलं. मग भावानं मग दिमाग लावला. वरून पाणी काढत होतं. खाली कॅन लावून दिली. कॅन बी भरून गेली. बाहेर पाणी लागत होतं म्हणून मी आपल्या दुकानात येऊन बसलो. आणि 15 मिनिटात सूर्य निघाला आणि कडक ऊन तपायला लागलं. सांगा आता हे अवकाळी पाणी आहे ना. मग चला म्हटलं भांडे घासून घेऊ. भांडे घासून घेतले. आज दुकानाचे शटर खराब झालते. 5 मिनिटात तर दुकानाचे शटर एकदम चमचम चमकोले. गंदगी पाहिजे नाही आपल्या दुकानावर आपल्याला काहीच. खाली पाणी साचेलं होतं. हे सगळं पाणी या मागच्या गड्ड्यात टाकलं. दुकान वगैरे वाढवली. मग चाललो मी घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. आणि हा दुकानाला भेट द्यायला विसरू नका.